राज्य शासनाने एसटी प्रवासात मोठी भाडेवाढ केली आहे। शनिवार 25 जानेवारीपासून 15% भाडेवाढ लागू करण्यात आली आहे। राज्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचणाऱ्या लालपरीच्या प्रवाशांना शुक्रवारी जबरदस्त शॉक बसला। एसटी महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून 14.95% भाडेवाढीचा निर्णय घेत हा प्रवास आता महाग केला आहे। या भाडेवाढीमुळे सध्या बसचे एका टप्प्यासाठीचे दर 8.70 वरून 10.5 रुपयांवर, एसीचे दर 22 वरून 25.35 रुपयांवर पोहोचले आहेत। लांब पल्ल्याच्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे। महामंडळाने यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये भाडेवाढ केली होती। सध्या एसटीला प्रति किलोमीटर 3.41 रुपये प्रमाणे महिन्याला अंदाजे 2 कोटींचा तोटा होत आहे। एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे दर, सुट्ट्या, भागांच्या वाढलेल्या किमती यामुळे भाडे अपरिहार्य झाली होती। त्यानुसार संचालक मंडळाने भाडेवाढीला मंजुरी दिली। एसटी कडून सध्या 6 किलोमीटर अंतराच्या एका टप्प्यानुसार भाडे आकारणी केली जात आहे। अपघाती विम्याच्या हप्त्याची रक्कम आधीप्रमाणेच पहिल्या टप्प्याच्या भाड्यामध्ये आकारली जाणार आहे। ही रक्कम 1 रुपया असेल।